आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल की सारंगला जेव्हा आजी सांगत असते की याच्यामध्ये ऐश्वर्याची काही चूक नाही, तर जानकीने आणि ऋषिकेशने प्लॅन करून तिला घराच्या बाहेर काढले। त्यानंतर मग सारंगला सुद्धा ऐश्वर्या बरोबर वाटायला लागते आणि म्हणून मग सारंग ऐश्वर्याला भेटायला जातो। ज्यावेळेला सारंग ऐश्वर्याला भेटण्यासाठी ऐश्वर्याच्या घरी जातो त्यावेळेला ऐश्वर्याचे वडील सारंगवर गन रोखतात आणि म्हणतात, इथं यायची हिंमत कशी केलीस? त्या रणदिवेनी माझ्या लेकीला घरातून बाहेर काढलं आणि तू इथं कशाला आलास? आणि असं म्हणत ते सारंगवरती गन रोखतात, पण इतक्या तिथं ऐश्वर्या येते आणि मग ऐश्वर्या सारंगला घरात घेऊन जाते। सारंग म्हणतो की मला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय ऐश्वर्या। त्यावेळेला ऐश्वर्या मुद्दामच नाटक करत म्हणते, आता काय बोलायचंय तुम्हाला? ज्या वेळेला तुमची आई माझ्या मुस्काटात मारत होती, तुमची जानकी वहिनी मला घरातून फरफडत बाहेर काढत होती, तेव्हा तर तुम्ही गप्प बसला होतात आणि आता काय बोलायचंय तुम्हाला? मी तर असं ऐकलं होतं की नवरा हा बायकोच्या बाजूने असतो, पण तुम्ही तर मलाच बाजूला केलत। मी तुम्हाला मान सन्मान मिळवून दिला होता, 4 माणसं तुम्हाला सर म्हणत होती, मी तुम्हाला 10 माणसांकडून कामं आणून दिली होती, तरी सुद्धा तुम्ही ते विसरलात। पण त्या जानकी वहिनीने तुम्हाला शेतातल्या मातीत राबायला सांगितलं होतं। तेव्हा सारंग म्हणतो, नानांनी स्वतःहून तुमचं नाव घेतलं होतं की तुम्हीच त्यांना जिन्यावरून ढकललं होतं, तुम्ही त्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता आणि तरी सुद्धा सगळ्यांसमोर जर मी तुमची बाजू घेतली असती तर सगळ्यांनी मला मूर्खात काढलं असतं। तेव्हा मग ऐश्वर्या म्हणते, जे तुम्हाला बायकोचा बैल म्हणतात ना, त्याच नवऱ्याच्या हातातून मी बैल बाजूला केली होती आणि चांगलं कंपनीमध्ये मी स्थान मिळवून दिलं होतं, पण ते तर तुम्ही विसरलात। माझी चूक आहे, चूक मीच केली असं म्हणत मग ऐश्वर्या सारंगच्या हातात गन देते आणि त्याला म्हणते, घाला माझ्यावर गोळ्या, संपवून टाका मला एकदाचं। ऐश्वर्या सारंगला खूपच इमोशनल ब्लॅकमेल करत असते आणि सारंगला सुद्धा ऐश्वर्याचं खूप पटत असतं। नंतर सारंग तिथून घरी जातो तर घरामध्ये जेवणाचा छान बेत केलेला असतो, सगळेजण खूपच खुश असतात। घरामध्ये रामनवमीची पूजा झालेली असते, पण घरातल्या सगळ्यांना खुश बघून सारंग विचार करतो की हे सगळे तर खूपच आनंदित, फक्त मला सोडून। असं म्हणून मग सारंग रागाने तिथून त्याच्या खोलीत निघून जातो। नंतर अवंतिका सारंगला जेवणासाठी बोलवायला जाते। अवंतिका बाहेरून खूप दरवाजा वाजवत असते, परंतु सारंग दरवाजा उघडत नसतो। मग अवंतिकाला काहीतरी शंका येते आणि अवंतिका मग धावतच ऋषिकेश आणि जानकीकडे जाते। त्यांना सांगते की मी किती वेळ झालं सारंग भाऊजींना जेवायला बोलवते, पण ते दारच उघडत नाहीये, तुम्ही चला। म्हणून मग ते तिघे पण दार वाजवत असतात, परंतु तरीही सारंग दरवाजा उघडत नाही म्हटल्यावरती ह्यांना खूप टेन्शन येतं। नंतर तिथं सुमित्रा, सौमित्र आणि आजी सुद्धा येतात, सगळेजण दार वाजवतात, पण सारंग दरवाजा उघडत नाही म्हटल्यावर मग सुमित्रा, सौमित्र आणि ऋषिकेशला दार तोडायला सांगते आणि मग सौमित्र आणि ऋषिकेश दार तोडतात तर आतमध्ये सारंग पडलेला असतो। सारंगच्या तोंडातून फेस येत असतो आणि त्याच्या हातामध्ये विषाची बाटली सुद्धा असते। ते बघून घरातल्या सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते, घरातल्या सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो आणि सारंगला असं बघून, विष घेतलेलं बघून सुमित्राला तर चक्करच येते। तर सौमित्र आणि ऋषिकेश पटकन सारंगला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात।